Good morning, my dear friends. We are learning 7th standard poem We Shall Overcome. We Shall Overcome is a very nice poem. We sings one Hindi song. Its name is Honge Kamyab. Shall overcome, we shall overcome means we will be success in future. We get success in future means आपण यशस्वी होणार आहोत. यशस्वी होणे, भविष्यामध्ये यशस्वी होणार आहोत याचा अर्थ आहे ओव्हरकम. वी शल ओव्हरकम. बघा, आपण एक हिंदीमध्ये खूप सुंदर असं देशभक्तीपर गीत गात असतो ज्याचं नाव आहे होंगे कामयाब. एक 2-4 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो. होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हम होंगे कामयाब एक दिन. ही कविता आपणा सर्वांना माहीत आहे, तेवढ्याच आवडीनं आपण ती प्रत्येक इयत्तेमध्ये गायलेली आहे. ती कविता जर कोणत्या मूळ गाण्यावरून घेतली असेल तर ते मूळ गाणं आहे वी शल ओव्हरकम. वी शल ओव्हरकम वॉज यूज्ड ॲज अ प्रोटेस्ट सॉन्ग इन द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द USA. म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जी काही नागरी हक्क चळवळ झाली, या नागरी हक्क चळवळीचं हे संचलन गीत होतं, प्रेरणा गीत होतं. द सॉन्ग एक्सप्रेसेस युनिटी, डिटर्मिनेशन टू फाईट इनजस्टिस अँड होप. हे जे गीत आहे, हे गीत अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी, आशा पल्लवित करण्यासाठी हे गीत त्यावेळी गायलं होतं. This song has many versions. The well-known Hindi inspirational song होंगे कामयाब was based on We Shall Overcome. या गाण्याच्या अनेक आवृत्त्या अनेक भाषांमध्ये याचे अनुवाद झालेले आहेत. आपल्या हिंदी भाषेतलं हम होंगे कामयाब हे गीतसुद्धा याच गीतावर वसलेलं आहे. बघूया आपण. खूप सुंदर कविता आहे. कवितेचे बोल आहेत वी शल ओव्हरकम. कवितेचं नाव आहे वी शल ओव्हरकम. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall we shall overcome, we shall overcome someday. Oh, deep in my heart, I do believe that we shall overcome someday. We will walk hand in hand, we will walk hand in hand, we will walk hand in hand someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. The truth shall make us free, the truth shall make us free, the truth shall make us free someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall live in peace, we shall live in peace, we shall live in peace someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We shall overcome someday. We shall overcome someday. बघा, अतिशय सुंदर चाल आणि तितकंच हे सुंदरसं गाणं आपणा सर्वांना निश्चितच आवडेल. या
कवितेचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला हिंदीची कविता यासोबत आपण म्हणणार आहोत. बघा, पहिल्या ओळीपासून जाऊया आपण. वी शल ओव्हरकम, वी शल ओव्हरकम, वी शल ओव्हरकम सम डे. ओ ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शल ओव्हरकम सम डे. होंगे कामयाब, होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होंगे कामयाब, होंगे कामयाब, होंगे कामयाब एक दिन. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शल ओव्हरकम सम डे. बघा, चाल न बदलताही हिंदी इंग्रजीचा सुरेख असा मेळ या कवितेमध्ये आपल्याला करता येतो. वी शल ओव्हरकम म्हणजे आपण यशस्वी होणार आहोत, यशस्वी होणार आहोत, एक दिवस आपण यशस्वी होणार आहोत असा मनामध्ये गाढ असा विश्वास आहे. अंतरात्म्यापासून गाढ असा विश्वास आहे की आपण एक दिवस यशस्वी होणार आहोत. वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड सम डे. हिंदीमध्ये जी कविता आहे त्यात म्हटलंय पा, हम चलेंगे साथ साथ डाल हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. हँड इन हँड, वी विल वॉक हँड इन हँड म्हणजे हातात हात घेऊन चालूया किंवा सोबत चालूया. आणि असं सोबत जर आपण चाललो तर निश्चितच माझ्या मनामध्ये गाढ विश्वास आहे की आपण एक दिवस यशस्वी होणार आहोत. वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड, वी आर नॉट अफ्रेड टुडे. नहीं डर किसी का आज, नहीं भय किसी का आज, नहीं डर किसी का आज के दिन. ओ मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. वी आर नॉट अफ्रेड म्हणजे आम्हाला आज कुणाचीही भीती नाही. एक काळ असा होता की भीती ही डोक्यावर बसलेली असायची. आज आपण चाललोय बाहेर परंतु जिवंत घरी येऊ की नाही याची खात्री नसायची. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे की आता आम्हाला कुणाचीही भीती नाही. आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत. या अर्थाने आम्हाला कुणाचीही भीती नाही आहे हे या ठिकाणी कवी आवर्जून सांगतोय. वी आर नॉट अफ्रेड टुडे, टुडे म्हणजे आज मात्र भीती नाही आहे. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव, मला मनापासून असा गाढ विश्वास आहे की आज आम्हाला कुणाचीही भीती नाही. म्हणजेच आम्ही भविष्यामध्ये यशस्वी होणारच. द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री, द ट्रूथ शल मेक अस फ्री someday. ओ डीप इन माय हार्ट आय डू बिलीव वी शल ओव्हरकम someday. द ट्रूथ म्हणजे हे सत्य आहे की आम्ही स्वतंत्र होणार आहोत. फ्री, आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे, आम्हाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि हा आमच्या मनामध्ये गाढ असा विश्वास आहे की आम्हाला निश्चितपणे स्वातंत्र्य मिळणार आहे. कुठल्याही प्रकारची शंका नाही की आम्ही स्वतंत्र होणार आहोत, राहणार आहोत. वी शल लिव्ह इन पीस, वी शल लिव्ह इन पीस, वी शल लिव्ह इन पीस सम डे.